बदलापूरमधून पुन्हा एक धक्कादायक अपडेट समोर येते आहे। आपण जर बघत असाल तर बदलापूरमध्ये सध्या आपण आता आहोत आणि या ठिकाणी जे आहे हाणामारीची आपल्याला बघायला मिळते। नेमकं काय घडलेलं आहे ते आपण आता बघण्याचा जो आहे या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत। आपण जर बघत असाल तर या ठिकाणी एक तरुणी होती, त्यांचं असं म्हणणं आहे की फोन करा ना कोणाला तरी। आपण जर बघत असाल तर त्यांचं असं म्हणणं आहे या तरुणीचं की एक जो रिक्षा चालक होता तो रिक्षा चालक मध्येच आला आणि त्यांनी त्यांना टक्कर दिली आणि त्याचमुळे आपण जर बघत असाल तर आता या ठिकाणी अशी हाणामारी जी आहे आपल्याला बघायला मिळते। मात्र या ठिकाणी जे आहे नेमकी चुकी कोणाची फोन करा ना लवकर। आपण जर या ठिकाणी बघत असाल तर प्रचंड प्रमाणात जे आहे आपल्याला अरे त्यांना फोन या ठिकाणी जे आहे प्रचंड म्हणजे फक्त बघणाऱ्यांची गर्दी झालेली आहे आणि मध्ये घुसून जे आहेत एकमेकांना मारामाऱ्याचे आहेत या ठिकाणी सुरू आहेत। पोलीस दाखल झालेले आहेत। आपण जर बघत असाल हे सगळे दृश्य सगळं जे काही आहे बदलापूरमध्ये होत आहे सध्या। नेमकं प्रकरण काय आहे आपण जाणून घेण्याची पोलीस देखील जे आहेत त्या ठिकाणी आलेले आहेत आता सध्या आणि होण्याचा प्रयत्न करतायत। सगळं जे काही आहे अडवण्याचा प्रयत्न करतायत तरी सुद्धा जे आहे या प्रकरण काय ज्या मॅडम आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की रिक्षावाला धक्का लागला। पोलिसांनी देखील जे याच्यावरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र तरी सुद्धा जे आहे याच्यावरती 140 आपण जर बघत असाल तर या ठिकाणी जे जी गाडी आहे या ठिकाणी 140 नंबरची ही गाडी आहे समजा। आता हे यांना वाचवण्यासाठी इथे आले आणि याच ठिकाणी जे आहे मोठं प्रकरण सध्या झालेलं आपल्याला बघायला मिळते। त्यांचं म्हणणं आहे की जे काही पोलिसांनी जे आहे या ठिकाणी ह्या सगळ्या प्रकरणावरती नियंत्रण मिळवले आपल्याला बघायला मिळतंय। खूप मोठी हाणामारी जी आहे आपण या ठिकाणी आता सध्या बघितलेली आहे। या ठिकाणी एक तरुणी होती आणि त्या तरुणीचं म्हणणं आहे ते 4 व्हीलर मध्ये होते। आता असं त्यांचं म्हणणं आहे की ते ज्या वेळेला गाडीमध्ये होते त्यावेळेला एका रिक्षा चालकाने मधूनच टर्न घेतला आणि त्याच दरम्यान जे आहे त्यांची गाडी जी आहे ती गाडीला धडक झाली असं त्यांचं म्हणणं आहे। आणि त्यानंतर ते अशी देखील ती जी तरुणी आहे ती अशी देखील आरोप करत होती की जो रिक्षा चालक आहे ते ड्रिंक आहेत असं, परंतु या संदर्भात अद्यापही आपल्यापर्यंत संपूर्ण अपडेट्स मिळत नाहीये। त्यामुळे कोणावरही आरोप करण्याचा आपल्याला काही एक अधिकार नाहीये। परंतु मिळालेल्या सूत्रांनुसार आपण जर आता बघत असाल तर अतिशय भयानक असा हा प्रसंग होता। परंतु बदलापूर पश्चिम चे जे पोलीस आहेत त्या पोराला बोला तू उद्या जिवंत जगणार नाही। बदलापूर पश्चिम पोलीस जे आहेत या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जे आहे दोन्ही जो रिक्षा चालक होता त्याला जे आहे त्यांनी ताब्यात घेतलेला आहे आणि आता त्यांना जे ते पोलीस स्टेशनला घेऊन आले। पुन्हा एकदा जे आहेत या ठिकाणी आता बघणार आहोत। वातावरण एवढं भयानक आपल्याला बघायला मिळालं की ज्या तरुणीच्या गाडीला यांनी त्या रिक्षा चालकाने धडक दिली असं सांगण्यात आलं तर त्यांच्या सोबतचं जे एक तरुण होता त्या तरुणाने याच रिक्षा चालकाला जे आहे गाडीमध्ये नेऊन मारण्याचं दृश्य जे आपण सध्या आता बघितलेलं आहे। नेमकं या संदर्भात चूक कोणाची अद्यापही माहिती मिळत नाहीये, परंतु आपण जे या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत। आता घटनास्थळी जे कोणी नागरिक या ठिकाणी आलेले होते त्यांच्याकडून जर आपल्याला काही माहिती मिळाली तर आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु
कधीतरी असं होतं की एक दोन जे रिक्षा चालक असतात त्यांच्यामुळे सगळ्याच रिक्षा चालकांचं नाव जे आहे ते खराब होतं आणि असाच कुठला प्रकार जो आहे सध्या बदलापूरमध्ये आता घडलेला आहे का? ज्या वेळेला काही सीसीटीव्ही फुटेज समोर येतील त्यावेळेला आपल्याला हे सगळं काही माहिती पडणार आहे. हा संपूर्ण जो प्रकरण आहे, हे सगळं जी घटना आहे ही घडली आहे म्हणजे चर्च रोड या परिसरामध्ये. आपण जर बघत असाल तर सध्या आपण चर्च रोड बदलापूर पश्चिम या परिसरात आहोत. नागरिक आहेत तिथे, त्यांना विचारण्याचा प्रयत्न करूया की नेमकं काय झालंय ते. दादा, काय झालं माहितीये का? नाही काय माहिती? काहीच माहित नाही. ते फक्त गाडी ठोकली आणि त्यांचं काय होतं? टू व्हीलर होती का फोर व्हीलर होती? एक बसमॅन आहे व्हाईट वाली, ती बसमॅन आहे. टू व्हीलर होती का? त्याची रिक्षाने. रिक्षा कुठले करा ते माहिती द्याल का थोडी? पण आतमध्ये होतो ऑफिसमध्ये. मध्ये होतात का? सगळ्यांना काही माहिती मिळत नाही अजून, परंतु असं सांगण्यात येतंय की जी तरुणी आहे ती गाडीवर होती, रॉंग साईडनी होतं का काही? कोणाची चुकी काय माहिती आहे? झालं जास्त ट्रॅफिक जाम झालं तेव्हा आम्ही ट्रॅफिक. मग ते जे आहेत ते मुलगी आणि तो मुलगा होता, तरुण मुलगा, ते त्या ड्रायव्हरला का मारत होते काय माहिती पडलं? गाडी ठोकली त्याने, म्हणून? दारू पिला होता आणि जेव्हा विचारलं त्याला तो उलट सुलट बोलला, त्याला शिवी घातली. त्याच्यामुळे कुठून मार? तुम्ही बघितलं का? बाईकवाला मागे होता. वो गाड़ी लेकर आ रहा था, वो स्कूटी लेकर, ये रिक्शा लेकर आ रहा था, ऐसा टर्न मारा, वो गिर गया उधर. हाँ, डायरेक्ट पलटी हो गया. इथेच काही इथे झालं काही सगळं काही? हाँ, इधर ही. मेरे को मारा नहीं आता. तो काय रिक्षा चालक कोण ड्रिंक होता असं बोलतात का? दारू पिलेला होता? हाँ, दारू पी. ते मद्यपान केलेले होते ते जे रिक्षा चालक आहेत त्यांची रिक्षा आपले बदलापूर या ठिकाणी जे आहेत नारळ विक्रेता आहे, तर त्यांनी आपल्याला अशी माहिती दिली की याच परिसरामध्ये जे आहे या ठिकाणावरून एक रिक्षा चालक जे आहे त्यांची रिक्षा या ठिकाणी आहे, तर ते रिक्षा चालक जे आहे ते ड्रंक होते आणि त्याचमुळे त्यांनी जे असा टर्न घेतला की ती जी तरुणी होती ती गाडीवरून पडली आणि त्यानंतर ज्या वेळेला त्या तरुणींनी त्यांना त्या रिक्षा चालकाला संवाद साधण्याचा प्रयत्न केला, त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला. माहितीये तुम्हाला? बघितलं का तुम्ही? नाही ना? ठीक आहे, चालेल. बघितलं तू? बोल ना, काय झालेलं? तिकडे तो आला आणि त्याला ठोकला, तर दीदी तो काकी आणि तो दादा उतरले, तर त्याचा कॉलर पकडला त्यांनी आणि त्याचा गळा पण पकडला. दादानी त्याचा रिक्षा चालकाचा गळा पकडला आणि कॉलर पकडला, तर त्याचा गळा पकडला आणि मारलं पण त्याला. जा आरामात घरी जा. आपण जर बघत असाल तर या ठिकाणी ही रिक्षा आहे, रिक्षाचा नंबर नोट डाऊन करणार आहोत आपण. बघा, ही रिक्षा आहे 8701. आपण जर बघत असाल तर आता असं सूत्रांनुसार अशी माहिती मिळते की हा जो रिक्षा चालक आहे तो ड्रंक होता. मात्र आजूबाजूला जर काही सीसीटीव्ही मध्ये फुटेज मध्ये आलं असेल तर नेमकं काय घडलंय ते समजेल. बोलणार ऑफ कॅमेरा बोलतो. त्यांनी खूप पिलेला होता आणि ऑटोवाल्याची चुकी होती, त्याचीच होती का? म्हणून नंतर मग त्यांनी त्याला शिव्या घालायला लागला. पण शिव्या गाडीवर काय पण बोलला. किती बापाची आहे. घाणी पडली होती का ती मुलगी? पडली खाली, दोघांना लागलेला. आणि बोलतो की लोकांना विचारा, मी तुमच्यावर हात नाही उचलला आणि त्याचं शर्ट वगैरे फाडून टाकलेलं आहे. त्या येलो कलरचं शर्ट फाटलेलं होतं, ते रिक्षावाल्याने फाडलं होतं का? आणि बोलतो मी तुम्हाला मारलंच नाही, तर विचारा असं बोलतो. थँक्यू माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद. तर आपल्याला सूत्रांनुसार या ठिकाणी अशी माहिती मिळाली आहे की जो काही रिक्षा चालक होता तो पिलेला होता आणि त्यांनी तशाच याच्यामध्ये जे आहे टर्न मारला. टर्न मारत असताना जे गाडीवरून टू व्हीलर वरती होती एक तरुणी होती आणि तिच्यासोबत अजून एक कोणीतरी त्याचा कलिग्स असेल किंवा भाऊ असेल, कोण असेल आपल्याला माहित नाही, त्याच्यासोबत कोणीतरी होतं. तर ते दोन जण जे आहेत गाडीवरून जात होते आणि त्यांना त्या रिक्षा चालकांनी टर्न मध्येच घेतल्यामुळे ते पडले, रस्त्यामध्येच पडले. या ठिकाणी सांगण्यात आलं, या ठिकाणी रस्त्यामध्ये ते पडले आणि त्यानंतर ज्या वेळेला जे पडलेले होते दोन तरुण आणि तरुणी, तर त्यांनी ज्या वेळेला रिक्षा चालकाला बोलण्याचा प्रयत्न केला, रिक्षा चालकाने त्याला शिव्या दिल्या, त्यानंतर त्यांनी त्याची मारहाण देखील केली आणि त्याचमुळे ती तरुणी देखील संतापली आणि हा एवढा सगळा प्रकार जो आहे आपल्याला बघायला मिळाला. मात्र यामध्ये जे बदलापूर पश्चिमचे पोलीस आहेत ते लवकरात लवकर घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जे आहे त्या रिक्षा चालकाला देखील आता ताब्यात घेतलेला आहे. रिक्षाचा नंबर जर आपण बघत असाल तर ही रिक्षा आहे आणि अशा ड्रंक अँड ड्रायव्हिंगच्या जे केसेस आहेत बदलापूर शहरामध्ये वाढत चालल्या आहेत. मात्र या संदर्भात जे आहे
आता खरंच काही उपाययोजना केल्या जातील की नाही, ऍक्शन घेतले जातील की नाही, हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. ही त्याची रिक्षा जी आहे या ठिकाणीच आपल्याला बघायला मिळते. आपल्याला सीसीटीव्ही फुटेजची सुद्धा अर्धी जी आहे ती गरज भासणार नाही, कारण सगळे जे दृश्य होतं आपण लाईव्ह मध्ये बघितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी लाईव्ह बॅक करा आणि नेमकं प्रकार काय घडला ते तुम्ही नक्कीच बघा. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. प्रत्येक अपडेट्स तुम्हाला कसे वाटताय तेही नक्की सांगत चला. मात्र या घटना कमी व्हायला पाहिजे. सगळेच रिक्षा चालक तसे नसतात, परंतु 1-2 रिक्षा चालकांमुळे सगळ्या रिक्षा चालकांचं जे नाव खराब होत आहे त्याच्यावरती आता रिक्षा चालक संघटना देखील काही करणार आहे की नाही, हा खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. धन्यवाद. भेटूया पुढच्या बातमीमध्ये.